बघा स्वामी स्वतः बसले, दिसते का तुम्हाला? स्वामी स्वतः हे गेले आहेत, कम्प्लिटली आहेत ना. स्वामी स्वतः बसलेले आहेत पाय त्याने. आणि मला स्वप्नामध्ये त्याने हे एकदा दिसलं, मला स्वप्नामध्ये हे पावलं वरती जाताना दिसलं तुम्हाला. हे वरती जाताना त्यांनी मला स्वप्नामध्ये दाखवलं. नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहताय अक्कू म्हात्रे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यामध्ये स्वामी समर्थांचं मठ आहे. उरणमध्ये मुळेखंड गावामध्ये स्वामी समर्थांचं मठ आहे. या मठाबद्दल जास्त लोकांना माहिती नाही, पण आपण आज आलो आहोत. आज गुरुवार आहे, स्वामी समर्थांची आरतीसुद्धा आपल्याला मिळणार आहे. बऱ्याच काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप छान असं मठ आहे. मठ दाखवतो तुम्हाला, आरती घेऊया आणि त्यानंतर या मठाबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. चला, विदाउट एनी वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द ब्लॉग, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर मित्रांनो, आपल्या समोर आहेत हेमांगी म्हात्रे. आता आपण आरती पण घेतली, सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. मला या मठाबद्दल थोडंसं माहिती पाहिजे की मठची स्थापना कधी झाली. आणि आता मी पाहिलं की अजून आपल्या बाजूला आधी मठ नव्हतं, आधी आपल्या बाजूला तिथे स्वामी विराजमान होते, मग तुम्ही इथे मठ बांधलं. मग त्या मागची थोडीशी माहिती आणि काय असेल ते थोडं. ते एक म्हणजे दृष्टांत होता. तर आमच्या आईला सारखे स्वप्न वगैरे पडायचे दत्तगुरूंचे. म्हणजे तिथे एक मशीन आमची बोरिंगची, बरोबर, बोरवेल आहे, तिथे सतत दाखवायचे का दत्तगुरूंचं स्थान आहे. अच्छा. तर तिथं उंबर म्हणजे औदुंबर जे आहे ना, त्या औदुंबराचं पण स्थान होतं. तर मग म्हणजे भरपूर वर्ष झाली, त्यानंतर त्यांनी अजून दाखवले. म्हणून आम्ही एक विचार केला, बाबा चला छोटस एक स्थापना करूया. म्हणजे आम्ही जे केलं ना ते त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं. अच्छा अच्छा. बघायला गेलं, आम्ही स्वतःहून जे करायला गेलो ना ते त्यांनी घेतलं नाही. म्हणजे आम्ही पूर्ण केलं होतं तिथे. तर ते बांधल्यानंतर आम्ही देवारा वगैरे असतो तसं आपण आणतो, तसं देवारा आणला. पण त्यांनी स्वप्नामध्ये, म्हणजे हा जो बांधलाय ना तो माझ्या भाच्याने, तो आर्किटेक्चर आहे, त्याच्या स्वप्नात एक ते नको आहे, ते तुम्ही काढून टाका आणि मला एक कमान पाहिजे आणि मला काली दगडाची शिला पाहिजे. म्हणून त्याच दिवशी आम्ही ते सर्व उचललं, तिथून काढलं, सर्व मांडलेलं सर्व. ते काढलं आम्ही. काढल्यानंतर मग आता काय करायचं, तर असं झालं गेल्यानंतर सर्व म्हणजे जसं काही रेडी पीस होते, कधी भेटत नाही. कुठेही शोधायला जा, कोणती वस्तू आणायला जा, पण कधी रेडी पीस भेटत नाही आपल्याला, ते मागवायला लागतं. पण आम्ही जेव्हा जेव्हा गेलो, ज्या ज्या दुकानामध्ये जे गोष्टी होत्या ना त्या तिथले तिथे रेडी पीस भेटला मला. आणि आम्ही शोधावं लागलं नाही, शोधावं, फक्त एकाच दुकानामध्ये आम्ही गेलो का आम्ही जायचं म्हणून. आणि तिथे गेलो, एकाच जागेवर आम्हाला सर्व कमान पण भेटली. रेडीमेड कमान तिथंच होती, जसं काय आमचं वाटत होती का बाबा या आणि घेऊन जा. रेडीमेड ती कमान होती, ते घेतला. त्यानंतर मग काली दगड घेतली. लगेच मामाचे जिथे आमचे कामगार आहेत ना, तिथून त्यांना सांगितलं का बाबा तुम्ही जा, म्हणजे या करायला. ते लगेच आले. तर मग त्यांनी त्या कामगाराला सांगितलं, गौंडी आहे त्याला, मग त्यांनी ते सर्व व्यवस्थित केलं आणि ती स्थापना
तिथे केले. म्हणजे आम्ही एक प्रोग्राम केला मस्त आपला प्रकट दिनाच्या दिवशी मी एक दिवस काढायचो स्वामींसाठी, 5 मठ करायचो डेली. नंतर आमच्या इथे झाल्यानंतर मला बाहेर जाणं बंद झालं, कारण त्यांची आता ये नाही, मला सुट्टी नाही. माझ्या आईच्या स्वप्नात पण आले आणि या माणसाला सुट्टी आता नाही. सुट्टी फक्त जेव्हा मागणार तेव्हा मी देणार, तेव्हा सुट्टी भेटणार. त्या व्यतिरिक्त मी जॉब पण सोडून टाकली. 8 वर्ष जॉब केले, जॉब सोडून. मग तुम्ही आतापर्यंत निरंतर स्वामींची सेवा चालू आहे? आता 2-2.5 वर्ष झाले मी जॉब सोडलाय. 8 वर्ष जॉब केला आणि आता सोडला. 2.5 वर्ष स्वामींची सेवा फक्त करते. तर मग बांधायला आम्ही छोटंसं स्वप्न ठेवलेलं, ते छोटंसं करायचं. पण ते बोलतात ना, छोटं झाल्यानंतर म्हणजे उंदरावर गणपती कसं होतं, बरोबर तशी गोष्ट आली. म्हणजे छोटं सांगितलं त्याला करायला, पण हळू असं मोठं होत गेलं का मला इथं आहे ना प्रकट दिनाच्या दिवशी पाहिजे होता बनवायला, पण ते काय झालं नाही. 6 महिन्यामध्ये वास्तू मी कशी बनवली इथे, 6 महिन्यात ऍक्युरेट हा बसला. हे 6 महिन्यात बांधलेलं आहे. हे 6 महिन्यात कोणाला पॉसिबल होत नाही, 2 वर्ष तरी जातात. बघितलेलं आहे, 2-2 वर्ष जातात. तर 6 महिन्यामध्ये आणि एवढी पण आहे ना स्वामींची एवढी हे आहे ना लीला आहे. लीला म्हणजे पैसे जसे आम्ही हे केले ना, पैसे कुठून केले ना, मी पण समजा त्यांनी मला स्वप्नातच दाखवलेलं तर तुझे पैसे तुला कसे भेटते. पुन्हा ते जाऊ द्या. आता ही जी वास्तू आहे ना या साईडला आहे, ती आम्ही पूर्व पश्चिम ठेवली होती. ओके. त्यामध्ये पण मला स्वप्न पडले, आईला स्वप्न, बाबांना पडले, माझ्या भाच्याला, माझ्या बहिणीला स्वप्न पडले तर हे इथं नको आहे, मला तिकडं तोंड पाहिजे. ते एका दिवसामध्ये हा इकडचा जो होता ना प्लॅन तो इकडे ठेवला. आणि त्यासाठी पण आम्हाला विचार पडले तर पूर्व पश्चिमच सर्व असतं. बरोबर. तो आता उत्तरे साईडला कसं काय करायचं, म्हणून आम्ही एक जो आमच्या घरातलेच आहे बहिणीच्या इथे ते ओमकार म्हणून आहे, ते आहेत. तर ते त्यांनी 40 वर्ष वास्तुशास्त्रामध्ये पारंगत आहे. अच्छा. ते स्वतः आले आणि बसले. स्वतः येऊन बसल्यानंतर त्यांनी स्वतः बघितला औदुंबराच्या झाडाजवळ. ते स्वतः बोलले नाही इथे स्वयंभू आहे. आणि जे आहे ना तुम्हाला जे दाखवलं नाही या साईडला, कारण सर्व मंदिर मी आता जे बघते ना सर्वांचे तोंड इकडेच आहेत. बरोबर. साईडला, कारण पूर्व पश्चिम फक्त आपल्यासाठी असतात, घरासाठी. ओके. वास्तूसाठी. ओके. देवासाठी. पण देवांसाठी उत्तरेचंच भारी असतं. घेतलं ना तर इथे आहे ना एक दृष्टांत दाखवलं. म्हणजे इथे एक चेहरा आला स्वामींचा. हे जे डोले दिसतात ना स्वामींचे, हे पूर्ण डोले स्वामींचे, म्हणजे एक आकृती आली. त्यानंतर मग हे केलं. आणि त्याच्यानंतर मला अजून एक दृष्टांत आला होता स्वामींचे. तर मला आहे ना स्टार्टिंगला मला सांगितलं होतं की इथून जे आपण करतो बघा गणपती वगैरे, तेव्हा आपण पावलं काढतो. मी तिथं स्वतः बोललेलो की इथं मला मी नाही, जेव्हा ते स्वतः येतील ना तेव्हा तेव्हा मी काढणार नाही, त्यांना येऊ द्या. बरोबर. त्याच्यानंतर मला एक स्वप्नामध्ये दाखवला की इथे स्वामींचा पाय त्याने, आणि मला स्वप्नामध्ये त्याने हे एकदा दिसलं. मला स्वप्नामध्ये हे पावलं वरती जाताना दिसतात तुम्हाला, हे वरती जाताना त्यांनी मला स्वप्नामध्ये दाखवला. म्हणजे हे तुम्हाला माहित नव्हतं की हे तुम्ही बघितलं नव्हतं, ऑब्झर्व केलं नव्हतं, हे स्वप्नामध्ये स्वामी येऊन आल्या. आणि त्याच्यानंतर एक दिवस गुरुवारी आहे ना, इथे आता तुम्हाला दिसणार नाही, माझे तर फोटो आहेत, पण इथे आहे ना इथे एक त्रिशूल आला होता. ते आता निघालंय ना म्हणून त्रिशूल गुरुवारच्याच दिवशी आला होता. अच्छा. त्रिशूल. त्यानंतर ही आकृती आलेली आहे सर्व. हे इथे हे पण आहे ना नवरात्रीमध्ये एक देवीचा हे आलंय, आपली जी भवानी मातेची. बरोबर. तसा हे चेहरा, हे तोंड वगैरे, म्हणजे जे आपले रेणुका माता कशी होता आपले हे पण आहे ना ते त्यांचं आलेलं आहे. ओम वगैरे सर्व आलेले आहेत त्याच्यावर सर्व. या बारीक बारीक गोष्टी ऑब्झर्व करणं आणि बारीक गोष्टी. मी एकदा स्वामींना नैवेद्य दाखवलं होती आणि 12-1च्या दरम्यान मी नैवेद्य दाखवायसाठी बसलेलो. तिथं बसल्यानंतर माझं लक्ष इकडे गेलं तर काहीतरी दिसतं असं गोल गोल. हे बघा स्वामी स्वतः बसले, दिसतं का ना तुम्हाला? स्वामी स्वतः हे गेले कम्प्लिटली आहेत ना, स्वामी स्वतः बसलेले आहेत. मित्रांनो, हे कदाचित तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही, पण या बाजूला हे जे आहे ना ते स्वतः स्वामी बसलेले आहेत. असं तो खतरनाक एक नंबर. फक्त मी त्यांना नैवेद्य वाढला आणि त्यांनी ते दाखवलेलं आहे. सकाळची आमची आरती झाली आणि मी ध्यानाला बसते आणि माल जपते. त्या दरम्यान आपले यात्रा चालू असतात ना, यात्रा, ते तिथून जे सुरुवात झालेली ना गुलाला, ते पावलं त्यांची एवढी अक्षरशः एवढी मोठी मोठी पावलं, ती एक इथं आलेले आणि चालत ते आपल्या मठापर्यंत खालच्या पायरीपर्यंत. बरोबर. एवढी मोठी मोठी पावलं मी पण नव्हते बघितले. म्हणजे हे आहेत ना मावशी आहेत, ती बोलली का जरा ये बघायला, तर त्यांनी दाखवलं होतं.
का तिथे बघे काहीतरी आहे. बघितल्यानंतर मग ती पावलं दिसली होती. आणि आता असं हे झालंय की ती पावलं मी आहे ना फोटो दाखवायला गेलो म्हणजे 5-6 महिन्यांनी ते फोटो दिसतात फक्त गुलाल इकडे दिसत, पण ती पावलं इथे साप पण आला होता. कारण जेव्हा मूर्त्या आणलेल्या आहेत ना आम्ही, मूर्त्या आणल्यानंतर एक साप स्वतः यायचा आणि मूर्ती आम्ही मांडायच्या आधी घरामध्ये होत्या त्या मूर्ती. अच्छा. मूर्ती आणल्यानंतर तो दररोज साप आहे ना आमच्या घराजवळ येऊन एवढा वरतीपर्यंत उभा राहायचा. आणि त्यानंतर इथं मांडल्यानंतर तो दररोज दुपारी 1:30-2च्या दरम्यान आहे ना येऊन इथं दर्शन घेऊन रिटर्न द्यायचं. बऱ्याच वेळेला मी बघितलेला. पण एकदा म्हणजे ती मुलं होते म्हणजे आमच्याच घरातले आहेत, त्यांनी बघितलं ना तर त्यांनी ते पकडला. ऍक्च्युअल मध्ये पकडला, पण मी त्या टायमिंगला उठतच नव्हतं कारण मला माहिती होतं की ते तो कोणच आहे. ते पण असं झालं की तो किती हे करत होते, हलवत होते, पण त्यांनी बघा नॉर्मली आपण हे केल्यानंतर तो मारतो ना, पण तो काही नाही, एकदम शांत बसला होता, काही नाही केलं. त्याला पकडला आणि मी अक्षरशः आहे ना स्वामींना असं बोललो की जो तुमचा भक्त आहे, जसं मी आहे तसं ते भक्त आहे, त्यांनी तर आहे ना, त्याला तुमची दर्शनाची ओढ असते, त्यांना नेऊन टाकले तर तुम्ही एक काम करा, त्याला आणून रिटर्न सोडा. अक्षरशः दुसऱ्या दिवशी दादा मला स्वप्न पडला, एक चेक्स घातलेला माणूस, म्हणजे ते स्वामीच असते, तर स्वामी कुठेही म्हणजे कसंही दर्शन देतात. बरोबर. ते आले, त्या गेटामध्ये उभे राहिले आणि त्यांनी काढला आणि सांगितलं तुम्ही जे सांगितलेलं हा साप तुला आणून सोडला. त्यांनी तो सोडला. तो मला दिसतो कधी कधी मध्ये तो रिटर्न सोडला. पण तो आतापर्यंत असं काहीच खबर नाही की कोणाला डसलाय चावलाय नाही. रात्री मी 3 वाजता येत असते. माझे बाबा पण, आम्ही धंदा करतो फुलांचा, आमच्या इथं बाजूला भरपूर जागा आहे फुलांची. 3 वाजता बाबा फुलं काढतात, पण कधी असं चावला असं काही नाही. कवा दिसली. पहिले स्वामींची छोटी मूर्ती होती आणि आता नंतर आम्ही लगेच 1 महिन्यानंतर लगेच मोठी मूर्ती ओके चेंज केली. तर मूर्तीचं पण असं झालं तर मूर्ती आणायला आम्हाला एकाने सांगितलं का बॉम्बेला आपलं मठ आहे ना परळ साईडला, परळला, बरोबर. तर ते मला स्वतः समोरून माणूस बोला तुझी जर खरंच भक्ती असेल ना तुला तो मठ भेटेल. मठामध्ये गेलो मी, तिथं बघितलं तर बुधवारचा दिवस होता. ते सर्व लोक मुलं आहेत म्हणजे तुझ्यासारखीच मुलं ते यायची आणि सेवा, ते आम्हाला स्वतः बोलले का ताई आम्ही आहे ना इथे दर बुधवारी आणि स्वामींची सेवा करतो, जेणेकरून म्हणजे एक दिवस आम्ही काढतोच सर्व सेवा करतो डेली. बुधवारचा दिवस असून सुद्धा आम्हाला सर्व दुकानं बंद भेटले. अच्छा. दुकानच नाही उघडी, कुठंच नाही, स्वामींची मूर्तच नाही. प्रश्न पडला तर मूर्ती आणायची कुठून आणि मांडायची वेळ पण जवळ आली होती. बरोबर. आता मूर्ती आणायची कुठून, आणायची कसं हे करायचं. तिथे तो दादा मला स्वतः बोलले काय रे तू असं करते, तुझी मूर्ती तुला अक्कलकोटला शोधते बघ जा, अक्कलकोटला तुझी मूर्ती तुझी वाट बघते, तू इथं कुठं काय, इथे काय करते तू तिकडे जा. मग ही मूर्ती अक्कलकोट वरून आलेली. अक्कलकोट. तर आम्ही काय केलं म्हणजे मी तिथून 6 वाजता आलो, सकाळी गेल्यानंतर शोधून 6 वाजता रिटर्न आलो. 6 वाजता माझ्या बहीण माझ्या सोबत होती, तिला फोन केला तर ताई आम्हाला उद्या सकाळी आहे ना 6 वाजता आपल्याला निघायचं अक्कलकोटला. अक्कलकोटला गेलो आणि म्हणजे सकाळी लगेच तयारी केली, निघालो आम्ही 6 वाजता. निघाल्यानंतर तिथं पण अशी प्रचिती आली की तिथे गेलो, मूर्ती आहे ना म्हणजे मनात भरतच नाही म्हणजे, पण घेत होतो आम्ही मूर्ती आहे ना स्वामींची बऱ्याच ठिकाणी बघितली. पण तिथे असं चमत्कार आला ना, प्रत्येक दुकानात जा ना, प्रत्येक दुकानामध्ये पहिला माणूस आहे ना दादा, मी स्पष्ट सांगते मूर्तीची, तो बोलणार म्हणजे एक जण बोलणार ही मूर्ती 1,500ची आहे, कोण बोलते 2,000ची आहे, कोण बोलते 1,000 रुपयाची, असं म्हणजे मूर्तींची किमती म्हणजे सांगतो. पण एक माणूस तिथून रिटर्न येतोय, दुसरा माणूस तो सांगतोय नाही तो नवीन माणूस आहे, ही मूर्ती आहे ना तुम्हाला 10,000च्या कमी नाही भेटली. प्रत्येक कोण म्हणजे दुसऱ्या दुकानात गेलो ना दुसरा माणूस कमी सांगतोय, अजून दुसरा माणूस सेम दुसरा माणूस होतोय नाही तो नवीन माणूस ठेवलेला आहे, ही मूर्ती एवढ्याला नाही, त्याला माहिती नाही काय, त्याच्यापेक्षा जास्त आहे. कोण 8,000 सांगतोय, कोण 10,000 सांगतोय, कोण 7,000 सांगतोय. म्हणजे प्रत्येक टायमिंगला एक माणूस आला आणि सांगतोय का हा माणूस नवीन आलेला आहे आणि ह्याला लोक असं का होतं. तर आम्हाला आधी राग आला का सगळी माणसं मिळालेली आहेत फोन करतात, ऍक्च्युअली मध्ये राग आला, भरपूर राग आला का असं का होतंय. तर माझी बहीण बोलली मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा अक्कलकोटला असा अनुभव घेतला की मी भरपूर वेळा देवलामध्ये भरपूर वेळा चक्कर म्हणजे इथून जातो, कारण ते देवलात बघा तिकडून एवढ्या वेळेला देवलातून बाहेर निघालो ना, शेवटी माझी बहीण बोलली आता थांब, भरपूर झालं. कारण मी इथून ड्राईव्ह करून सकाळी 6 वाजल्यापासून मी स्वतः ड्राईव्ह करते, बरोबर. सकाळी 6 वाजल्यापासून मी ड्राईव्ह केलेलं, ती संध्याकाळी आम्ही दुपारी पोहोचलेलो, भरपूर दमलेलो आणि मी अक्षरशः किती परिक्रमा झालेल्या आहे माझ्या, बरोबर. स्वामींनी ऍक्च्युअली माहिती ते, पण म्हणजे त्यांचं काही कळलंच नाही, राग पण तेवढंच होतं. शेवटी माझी बहीण बोलली जा
स्वामींच्या इथे जा, आतमध्ये जा, देवळामध्ये जा आणि स्वामींना बोल, स्वामी आता मी थकलो, आता तुम्हाला जे यायचं ना माझ्या घरी ते तुम्ही या, आता मला थकलो मी नाही. बरोबर. तर नंतर आम्ही गेला तर चला बस झाला, आता चोलाप्पाच्या मंदिरात जाऊया. जवळजवळ 7:30-8च्या दरम्यान असेल. तिथे गेलो, तिथे नंतर बघितलं की तिथे एक ताई आहे. मी तिथं गेल्यानंतर आहे ना तिला मी माझ्या बहिणीसारखं, म्हणजे माझी एक बहीण आहे, मी बोलते काय म्हणजे जुडवा आहे, सेम तीच आहे. तिला गेल्यानंतर आहे ना चोलाप्पाच्या मंदिरात तिला आवाज दिल्याशिवाय मी कधीच येत नाही. तिच्या इथे मूर्ती होती, ती पंचधातूची मूर्ती असते ना ती, तर ती मला शेवटी चल बरं आता ही आपण फायनल करूया. तर ताईला सांगितलं त्या ताई आम्ही उद्या सकाळी ना इथून अभिषेक करून घेऊन जाणार, मग मी उद्या सकाळी इथून घेऊन जाते असं तिला बोललो. चोलाप्पाच्या मठात गेलो, तिथे दर्शन घेतला, रिटर्न आलो, जेवलो आणि झोपलो. अक्षरशः दमलेलो. सकाळी लवकर उठलो आणि चोलाप्पाच्या मठामध्ये गेलो. तिला सांगितलं ताई रेडी आहे ना, चल मी आता घेते. तिने स्वयंसो प्राइस सांगितली आणि ती म्हणजे ते तरी पण माझ्या मनामध्ये ती मूर्ती भरत नाहीये, भरतच नव्हती. पण काय बरं आता काय, नंतर आहे ना अक्षरशः असं एक मूर्ती होती व्हाईट कलरची मार्बलची, त्याच्यावरती आहे ना सर्व हे केलं होतं, सर्व काही ना काही ठेवलं होतं त्याने सामान. आणि त्याचं असं थोडस एक म्हणजे जसं का बोलतो ना एक काहीतरी म्हणजे अट्रॅक्ट, खालचे जे हे असतं ना, खालची जी पट्टी असते त्याच्यावर बसून म्हणजे बघितलं आणि अट्रॅक्शन एवढं वाटलं ना का काहीतरी आहे तिथं. माझी आई पण बोलली ती काहीतरी आहे तिथं. तिनं जो सारलं ना तुम्ही सांगू म्हणजे डोळ्यामध्ये अशी मूर्ती भरली ना, मी बोललो ते राहू द्या, ही काही असू दे पण ही मूर्तीच पाहिजे. म्हणजे ती मूर्त तेही अक्षरशः त्याच्यावरती सामान वगैरे ठेवलं होतं, म्हणजे बाकीची म्हणजे पायाच्या खाली सुद्धा जी एक पट्टी असते ना त्याच्यावर नजर खेळली गेली. आणि काही असू द्या मला तीच पाहिजे. ताईला बोलत ताई काही असू दे, तू काही सांगायची पण मला तीच पाहिजे. ती नेली, तिथे अभिषेक घातला. आतमध्ये ती मूर्ती पण आहे ना, ती स्वामींच्या समाधीवर चोलाप्पाच्या मठामध्ये भरपूर वेळ समाधीवर त्यांनी बोललेलं का समाधीवर ठेवते. बरोबर. ती मूर्ती समाधीला लागून आली होती. बरोबर. ती इथे बसवली होती आम्ही. बरोबर. इथे बसवली होती पहिल्या. आणि दत्तगुरूंची मूर्ती पहिला इथे होती दत्तगुरूंची, त्यानंतर इथे स्वामींची मूर्ती होती. इथे लेआउट तुम्हाला दिसेल की स्वामींच्या मूर्तीचा छोट्या मूर्तीचा हा लेआउट आहे. हा बघा छोटा दिसतोय हा लेआउट. आणि इथे दत्तगुरूंची. आणि ते पण नाही येताना आहे ना, आम्ही जेव्हा मूर्ती आणली ना तेव्हा आम्ही एक छोटी घंटी घेतली, पण ती घंटी बांधून आणलेली, पण येतपर्यंत ती घंटी वाजत आली. घरी वाजत आली. का आम्ही जाताना आहे ना आम्ही 5 जण ठरवली होती. जाणार कोण असे? जाणार कोण, मी, आई आणि माझे बाबा, आम्ही तिघं, माझा भाचा आणि माझी ताई, असे आम्ही 5 जण ठरले होते. वेळेवर माझ्या बाबांना एक काम आला, म्हणजे एक पूजेचं सामान आला. तर बाबा बोलले का तुम्ही जा, आम्ही पण ते का झालं ना याच्या मागं पण कारण होता, कारण स्वामींना स्वतःला एक सीट पाहिजे होती, ती सीट त्यांची होती. अच्छा. स्वामी बोलले मला बसायला जागा नाहीये. मी आणली ना तेव्हा जेव्हा बसवली ना तेव्हा रिअलाइज झालं, तेव्हा समजलं का हे जागा स्वामींची होती, म्हणून माझ्या बाबांना काम आलं. हे झालं. वा, खूप खूप गप्पा झाल्या, खूप काही गोष्टी कळल्या. ताईने खूप काही गोष्टी सांगितल्या. आणि माझ्या घरातले सर्व जण स्वामींचे आले आहेत. आणि कुठेही जा स्वामी दिसतातच, कुठेही जा स्वामी कुठनं तुम्हाला पण माहिती असेल. हो. कुठेही पोस्टर दिसतं, गाडी दिसतं, कुठेही स्वामींचं तुमचं नाव येणार, स्वामी सोबतच. आणि घरातून निघताना पण स्वामींचं सगळ्यांनी नाव घेऊन निघा, तुमचं काम 100% होणार. खूप काही गोष्टी झाल्या. ताईने खूप काही गोष्टी सांगितल्या. इथे पण बरेचसे लोक आहेत बघा, पाठीमागे बरेचसे लोक आहेत. हाय करा, हाय. चला परतीचा प्रवास सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला जर इकडे यायचं असेल, मॅप डिटेल्स, मॅप लिंक, ऍड्रेस, येस तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या मला पुरवता येतील सगळ्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न असेल. या मठाबद्दल ज्यांनी सजेस्ट केलं, येस, तो आमचा विशाल दादा. तर दादा कसं वाटतंय? छान वाटतंय. एवढंच काहीतरी सांग मोठं. तर दादा इकडेच जवळच घरामध्ये राहतो. आणि दादाने मला एक गोष्ट सांगितली की मी विचारलं दादाला, दादा स्वामी मठ कुठे आहे इथे? तुला सांगू कुठे आहे? सकाळी जागा झालो ना, दरवाजातनं डायरेक्ट दर्शन मला स्वामींचं होतं. आणि इथे पाठीमागे त्याचा बंगला आहे आणि बरोबर खिडकीतून स्वामींचं दर्शन होतं. मी बोललो असा रोजचा दिवस माझा पण गेला असता तर किती छान झाला असतं. यूट्यूबला बरेचसे आपले कमेंट्स येतात, सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देणं मेरे बस की बात नाही आहे. कारण तुम्ही एवढे आहात, मी एकच आहे. ज्या कमेंटची रिप्लाय देण्याचं मला पॉसिबल होतं ज्या कमेंटचं रिप्लाय मी देतो. राग म्हणू नका, कमेंट करत राहा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या अशा छान अशा व्लॉगमध्ये, छान अशा व्हिडिओमध्ये, छान अशा मठामध्ये.
तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या. गुरुपौर्णिमामध्ये एक सांगू का, खूप बऱ्याच ठिकाणी जायचं. आता स्वामी बघूया कुठल्या ठिकाणी आपल्याला पोहोचवलं. खरंच गुरुपौर्णिमेला पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला बोलवलेलं आहे. बघू आपण कुठल्या ठिकाणी जाता येतं. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.